नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गणित या विषयाचे PYQ ॲनालिसिस. जानेवारीमध्ये झालेला हा पेपर आहे 2024चा आणि आपण त्याचे विश्लेषण 30 प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. 31 ते 60 असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. चला आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय आहे. Which of the following should be characterized of mathematical language at primary level? प्राइमरी लेवलला विचारले बघा. निम्नलिखित में से कौन सी प्राथमिक स्तर पर गणितीय भाषा की विशेषताएं होनी चाहिए? यातली कोणकोणती विशेषताएं होनी चाहिए हे विचारलेलं आहे तुम्हाला. बघा पहिला ऑप्शन काय, यह सटीक होनी चाहिए. सटीक होनी चाहिए क्या? दूसरा ऑप्शन काय, यह अस्पष्ट होनी चाहिए. कसं आहे, अस्पष्ट होनी चाहिए यह, ताकि यह विषय में खुलापन जोड़ सके. अस्पष्ट पाहिजे का आपल्याला? अस्पष्ट नहीं येणार. ऑप्शन 2 हा कटला तुमचा. बच्चे की दैनंदिन जीवन में उपयोग की जाने वाली भाषा के माध्यम से इसे प्रबलित किया जाना. बघा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग झाली पाहिजे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन ए सुद्धा आपला बरोबर आहे. त्यामुळे डी बघा काय, यह अत्याधिक प्राविधिक होनी चाहिए. बघा प्राविधिक तुम्हाला जर इथं हिंदीमध्ये नाही समजलं तर इंग्लिश, इट मस्ट बी हायली टेक्निकल. हायली टेक्निकल पाहिजे का? तर नाही. त्यामुळे ऑप्शन डी सुद्धा कटला. त्यामुळे ए आणि सी हे ऑप्शन कुठे आहेत बघा. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ए आणि सी. विद्यार्थ्यांमध्ये काय होणार नाही तर यह सटीक होनी चाहिए आणि यह दैनंदिन उपयोगामध्ये आली पाहिजे, अशी भाषा गणितामध्ये पाहिजे. त्यामुळे हे दोन विशेषताएं गणित भाषा की होनी चाहिए. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आणि सी ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. बघा पुढचा 32वा प्रश्न काय बघा. 32वा प्रश्न काय सांगितलं आहे बघा. कक्षा 3 के एक विद्यार्थी ने 26 × 5 को 26 × 5 को इस प्रकार हल किया. म्हणजे त्याने अशा पद्धतीने सोडवले. बघा हे बरोबर आहे का तुम्ही सांगा. 6×35 आहे असेल त्याला हच्चा किंवा रिग्रुपिंग हे त्याला मिसकन्सेप्शन आहे. निम्नलिखित में से क्या दोहराना इस भ्रांति को सुधारने के लिए सबसे उपयुक्त होगा. म्हणजे त्याने अशा पद्धतीने गुणाकार केला आहे. त्यानं 6×35 आहे असं लिहिलं आणि 5×2 = 10 आहे असं लिहिलं. जर त्याचं काही मिसकन्सेप्शन आहे, त्याला हच्चा हा प्रकार माहितीच नाही, त्यामुळे तुम्ही काय कराल असं विचारले. सबसे उपयुक्त काय आहे बघा. 1 अंक की 1 अंक से गुणा. त्याने ते केलेच ना, त्यामुळे हे तर ऑप्शन येणार नाही. त्याने 1 अंकाला 1 अंक गुणलेच ना, त्यामुळे ते ऑप्शन येणार नाही. पहाडों का दुसरं काय, पुनर्समूहीकरण की अवधारणा. त्याला काय आहे, त्याचं मिसकन्सेप्शन कशामुळे झाले, त्याला हच्चा म्हणजे रिग्रुपिंग, कन्सेप्ट ऑफ रिग्रुपिंग म्हणजेच काय आहे, पुनर्समूहीकरण म्हणजेच हे हच्चा देण्याची संकल्पना आहे. रिग्रुपिंग म्हणजेच काय, हच्चा देण्याची संकल्पना आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. पण तिसरा आणि चौथा ऑप्शन काय दिलं, पहाडों का प्रत्यास्मरण हे नाही. रिकॉलिंग मल्टिप्लिकेशन टेबल हे अजिबात नाही येणार. रिकॉलिंग नाही येणार. एकेकी संगती 1 to 1 करस्पॉन्डंट हे सुद्धा नाही येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे. हच्च्याची संकल्पना त्याला रिग्रुपिंग हेच माहीत नाही, त्यामुळं त्याचा काय झालं आहे, हे मिसकन्सेप्शन झालेलं आहे. बघा 33वा प्रश्न काय आहे बघा. एक संख्या में 8 को जोड़ दिया जाए तो वह दुगनी हो जाती है, वह संख्या क्या होगी. म्हणजे एका संख्येमध्ये 8 जोडले तर ती दुगुणी होती आहे, तर ती संख्या कोणती असे विचारलेलं आहे. बघा कुठल्याही संख्येमध्ये आपण जर 30 संख्या मिक्स केली तर ती दुप्पट होते ना. म्हणजे बघा 8 मध्ये तुम्ही किंवा बघा 8 मध्ये 8 मिक्स केलं तर ती दुप्पट होणार आहे. 8×2 = 16 होणार आहे ना. त्यामुळे हे काय, एका संख्येमध्ये 8 जोडले, ह्या संख्येमध्ये 8 जोडलं तर काय होणार आहे, ती दुप्पट होणार आहे. त्यामुळे ह्या संख्येचं उत्तर काय आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर काय, 8. म्हणजे त्याच संख्येमध्ये ती संख्या मिळवली तरच ती दुप्पट होणार आहे ना. त्यामुळं काय याचं उत्तर काय, 8. तुम्हाला जर असं नाही, त्यांनी जरी प्रश्नावरनं तुम्हाला सोडवच बघा. एक संख्या आपण x मानली, त्याच्यामध्ये किती जोडलं, 8 जोडलं म्हणलं, ती काय झाली, दुप्पट झाली. असं जर सोडवतं बघा 8 आणि हा x इकडे गेला, 2x - x झालं आणि ही काय झालं, 2x मधून x गेला, किती झालं, x राहिला आणि ह्याचं उत्तर काय झालं, 8. म्हणून ह्याचं उत्तर काय, 8.
म्हणजे अशा पण डायरेक्ट तुम्हाला वेळ वाचवून जर सोडवायचं असेल तर काय म्हणा, एका संख्येमध्ये एक दुसरी संख्या, एका संख्येमध्ये ती संख्या जर मिळवली तर काय होते, दुप्पट होणार आहे ना, त्यामुळे त्याचं उत्तर काय येणार, 8च येणार आहे. बघा आता 34वा प्रश्न बघा काय, 1 मिलीमीटर बराबर, त्यांनी काय विचारलं, 1 मिलीमीटर. आता मिलीमीटरची संकल्पना म्हणजे तुम्हाला त्याची सेंटीमीटरशी संबंध येणार ना, म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर काय असतं, 10 मिलीमीटर असतं. हे तुम्ही चिन्ह जी साईन आहे तुमची मिलीमीटर सेंटीमीटर मीटर हे तुम्ही करून ठेवायचं आहे. म्हणजे त्याचं कन्वर्ट कसं करायचं, मिलीमीटरचं सेंटीमीटर कसं करायचं किंवा सेंटीमीटरचं किलोमीटरचं मीटर कसं करायचं हे तुम्ही करून ठेवायचं आहे. ह्याच्यावर एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो युनिटवर. बघा आता बघा ह्याचं काय करायचं आपल्याला, सेंटीमीटरमध्ये करायचं. म्हणजे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतं. मग जर आता 1 मिलीमीटर आपल्याला काय विचारलं आहे, 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर काढायचं असेल तर काय करायचं, 1/10 सेंटीमीटर होतं. इकडला 10 इकडं आला, हे तर 1 मिलीमीटर राहिलं ना. मग ह्याचं उत्तर काय, 0.1 सेंटीमीटर. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 0.1 सेंटीमीटर. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 0.1 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 35वा प्रश्न काय दिला आहे, एक डॅश डॅश सदैव समभुज होत आहे. एक काय होतं आहे, सदैव समभुज होत आहे. बघा ऑप्शन काय, समद्विभुज त्रिकोण. म्हणजे सगळ्या बाजूसारख्या त्यांनी विचारले, सगळ्या बाजूसारख्या कुठले, आयसोसेलेस ट्रँगल्स असतात का. आता समद्विभुज त्रिकोण म्हणलं तर काय येणार, त्याच्या 2च बाजूसारख्या येणार ना. आणि वर्ग म्हणजे स्क्वेअर, ह्याला वर्ग स्प्लिंटिंग मिस्टेक असेल, स्क्वेअरला आपण चौकोन म्हणतो. चौकोन असेल तर त्याच्या बाजू सर्व काय येणार आहे, सारख्या येणार आहे, बहुभुजा सम येणार आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे ह्या स्क्वेअर ह्याचं उत्तर आहे. पंचभुज म्हणलं तर त्याच्या सर्व बाजू सारख्या येतात का, नाही. वृत्त सर्कलच्या तर असंख्य भुजा असतात, त्यामुळे ते येणार आहे का, तर नाही. आता 36वा प्रश्न बघा काय, त्रिभुज के सभी कोणों का योग. बघा त्रिकोणाच्या सर्व कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 असते, बरोबर ना. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 असते, बरोबर ना. 180 असते. आता तुम्हाला कोणत्याही, आता ह्याचं विचारलंय तर त्रिकोणाचं विचारले, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचा योग काय विचारले, 180. हे तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता. जर तुम्हाला दुसरं कुठल्या विचारलं, चौकोन, पंचकोन, षटकोन तर विचारलं तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. इथं जागा नाही म्हणून तुम्हाला इथं देते बघा मी, n-2 इंटू 180 अंश. बघा इथं तुम्हाला फॉर्म्युला इथं, नाहीतर इथं खाली बघा n-2 काय, n-2 इंटू 180. तर आता पंचकोन विचारलं तर यांच्या जागेला 5 ठेवायचं, -2 करायचं, 180 करायचं. किंवा षटकोन विचारलं तर 6 यांच्या जागेला, म्हणजे जी तुम्हाला भुज त्याच्याबद्दल विचारलं, त्रिभुज म्हणून आपण 3. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार विचारलं, ह्याचं काढलं तर काय करायचं, यांच्या जागेला 3 ठेवायचं. 3 - 2 1 येतं, 1 गुणिले 180 किती येणार आहे, 180 येणार आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय, 100. तुम्ही हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, n-2 इंटू 10 इंटू 180. त्यानुसार तुम्ही त्याचा योग काढू शकता. बघा 37वा प्रश्न काय बघा, निम्नलिखित में से कौन सा आरंभिक संख्या अवधारणा के बनाने से संबंधित है. बघा आरंभिक संख्या अवधारणा के बनाने के संबंधित है. एक संगती काय, एक संगती येणार आहे काय, हां एक संगती से आपण त्याची संख्याचा अवधारणा बनवू शकतो. म्हणजे एकाच एक संगती बनवून आपण काय संख्या बनवू शकतो. पदानुक्रमिक समावेशन हे येणार आहे, पदानुक्रमिक समावेशन पण येणार. मूलभूत क्रिया आपण डायरेक्ट मूलभूत क्रिया शिकवतो का, आधी नंबरची कन्सेप्ट शिकवतो ना. जर तुम्हाला हिंदीमध्ये कळत नाही बघा, रिलेटेड टू अर्ली नंबर कन्सेप्ट फॉर्मेशन. अर्ली नंबर कन्सेप्ट शिकवायची असेल तर तुम्हाला एक संगती शिकवायला लागेल, कुठला नंबर कशाशी संगत आहे किंवा कसा आहे. पदानुक्रमिक समावेशन म्हणजे क्रमानुसार त्या संख्याच तुम्हाला हेरिकल इन्क्लुजन म्हणजे तुम्हाला त्या पदानुक्रमिक समावेशन म्हणजे त्याचं संख्या पदानुक्रमिक शिकवल्या पाहिजेत. मूलभूत संक्रिया पहिल्यांदा लगेच मूलभूत क्रियाच लगेच त्याच्यावरच्या शिकवायच्या का, नाही. त्यामुळे सी ऑप्शन येणार नाही, ए आणि बी. बघा ए आणि बी ऑप्शन कुठं आहे, तिसरा ए आणि बी त्याचं उत्तर आहे. बघा पुढचा 38वा प्रश्न काय आहे बघा, 38वा प्रश्न बघा,
गणित शिक्षण में संज्ञानात्मक संघर्ष के विचार के लिए निम्नलिखित में से कौन से कथन सबसे उपयुक्त, सगळ्यात उपयुक्त कुठले हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा. ए ऑप्शन काय, संज्ञानात्मक संघर्ष के प्रति बच्चों को सुगम्य बनाने के शिक्षक के विचार पूर्ण प्रयासों के उनकी गणितीय समझ को बढ़ावा मिल सकता है, बढ़ावा मिल सकता है. त्यामुळे हे तर बरोबर आहे बघा. खालचे ऑप्शन आपण बघून घेऊया. यह बच्चों में गणितीय समझ को बढ़ावा देने के लिए प्रभावी नहीं म्हणले, हे येणार आहे का, नाही. संज्ञानात्मक संघर्ष के बचना चाहिए क्योंकि इससे बच्चे भ्रमित होतात का, तर नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं योग्य केवळ ए येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. चला 29वा प्रश्न बघूया. जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडत असेल तर कमेंट करायचं आहे, नाईस म्हणून सगळ्यांनी कमेंट करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक तर सर्वांनीच करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर लाईक आणि कमेंट केले तर त्यामुळे पुढचा व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्हाला मोटिवेशन मिळत असते. त्यामुळे सर्वांनी कमेंट करायचं आहे. बघा 39वा प्रश्न काय, जब शिक्षिका यह सुनिश्चित करती है कि उसके द्वारा बनाया गया टेस्ट उस टेस्ट के उद्देश्यों एवं कसौटी को पूरा करते हैं तब मूल्यांकन के किस पक्ष का उपयोग किया गया है. बघा व्हॅलिडिटी, प्रॅक्टिकली आणि रिअलायबिलिटी आणि कन्सिस्टन्सी म्हणजे वैधता काय त्याचा उपयोग होतोय त्याच्या तिनं बघा त्याची काय येणार आहे, वैधता. बघा 40वा प्रश्न काय, 25,454 प्राप्त करने के लिए 9,909, 9,099 और 9,009 के योग में से क्या घटाना होगा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे 9,909 प्लस 9,999 ह्यांच्या योगमधून म्हणजे ह्यांच्या बेरजेमधून काय घटवायला लागेल. काय सांगितलंय, काय घटवायचं. मग ह्यांची सगळ्यांची तुम्ही बेरीज करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही कमेंट ह्याची बेरीज करायची आणि ह्याच्यातून काय करायचं, हे मायनस करायचं म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे. डायरेक्ट जर तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला म्हणजे किंवा असं करून जर नाही करायचं तर काय करायचं, शेवटचे आकडे बघा, ह्या सगळ्यांचे शेवटचे आकडे काय आहेत, 9,999. शेवटच्याच आकड्याचा फक्त तुम्ही बेरीज करायची. 9,999 9 त्रिक 27 म्हणजे तुमच्या एकक स्थानी काय येणार आहे, 7 येणार आहे. 7मधून ह्याच्या एकक स्थानी काय 4, 7मधून 4 गेलं 3. पण ऑप्शन असा एकच आहे की त्याच्या एकक स्थानी 3 आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण जर ऑप्शन असे तुम्हाला कन्फ्यूज करणारे असतील म्हणजे सगळ्याच ऑप्शनमध्ये शेवटची एकक स्थानी 3 असेल तर तुम्हाला हे करावं लागेल, कारण ह्यांची सर्वांची बेरीज करायची आणि त्याच्यातून हे मायनस करायचं, तुमचं उत्तर येणार आहे. चला 41वा प्रश्न काय बघा, निम्नलिखित कथनों में से कौन सा कथन सही है. काय, एक अभाज्य संख्या आहे का, 1 इज अ प्राइम नंबर आहे का, अजिबात नाही. 1 इज अ कंपोजिट नंबर नाही. एक ही संख्या कशी नाही, संयुक्त नाही, संयुक्तही नाही आणि मूळही नाही. त्यामुळं काय 1 इज अ बोथ अँड प्राइम अँड कंपोजिट नंबर अजिबात नाही. संयुक्त म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे, एक न तो अभाज्य आहे और न ही भाज्य आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ती एकला एकच विभाजक असतो त्यामुळं ती येणार नाही. त्याला अभाज्य नसणार आहे, भाज्य नसणार आहे आणि दोन एक भाज्य एक अभाज्यसुद्धा नसणार आहे संख्या. त्यामुळे एक ही संयुक्त नाही आणि मूळ ही संख्या नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 42वा प्रश्न बघा काय आहे, बघा 1, 8 आणि 27, 64 आणि 125 दिले. ह्या संख्या तुम्हाला काय, ह्याच्याकडे बघितल्या तुम्हाला काय वाटते बघा, सांगा काय आहेत ह्या घनसंख्येत. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125 आणि आता पुढं काय येणार आहे, 6चा घन आणि 7चा घन येणार आहे. त्यामुळे 6चा घन किती असतो सांगा, 6चा घन काय आहे 216 आणि 7चा घन काय आहे 343. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही घन पाठ करून ठेवायचे. घन आणि वर्ग ही सगळ्याच कुठलीही परीक्षा तुम्ही द्या त्या ती उपयोगातच येणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, घन आणि वर्ग काय करायचं, पाठ म्हणजे काय रट्टा मारायचं नाही. तुम्ही एखाद्या पेजवर असं लिहून ठेवा, तुमच्या भिंतीवर जरी घरात लावलं ना, ते नुसतं जात तुम्ही दररोज वाचलं ना तरी तुमचे वर्ग आणि घन पाठ होऊन जातात. चला आपण 43वा प्रश्न बघूया. 43वा प्रश्न काय बघा,
निम्नलिखित में से कौन सा कथन गणितीय अधिगम को प्रोत्साहित करने के लिए सबसे कम उपयुक्त है? सबसे कम विचारले बरं का. बघा, असफलता का अर्थ यह नहीं होता कि विद्यार्थी गणित नहीं कर सकते. आता असफल झाला म्हणून काय त्याला गणितच येणार नाही असं होणार आहे का? नाही. त्यामुळे हे तर ऑप्शन नाही येणार. सभी गणित सीख सकते हैं, बरोबर आहे ना. सगळेच गणित शिकू शकतात. गणित अधिगम जेंडर विशिष्ट नहीं होता. गणित अधिगम मग बघा, गणित मुलांनाच येतंय मुलींनाच येतंय असं काय आहे का? तसं नाही. अंतर्ज्ञान को हस्तोत्साहित करना चाहिए क्योंकि यह गणितीय विचारों को विकसित करने में बाधा डालता है. काय? डिस्करेज इंट्यूशन ॲज इज हॅम्पर अ डेव्हलपमेंट ऑफ मॅथेमॅटिकल आयडिया. तर काय येणार आहे ह्याचं उत्तर? काय विचारले त्यांनी? निम्न कौन सा कथन गणित अधिगम को प्रोत्साहित करने के लिए सबसे कम उपयुक्त है. बघा, सबसे कम उपयुक्त विचारले. सबसे कम उपयुक्त कौन सा है? बघा, सबसे कम उपयुक्त कौन सा येणार आहे? अंतर्गत सदित करना चाहिए क्योंकि यह गणित विचारों को बाधा डालता है. बाधा डालत नाही, त्यामुळं याचं कम उपयुक्त विचारले. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 44वा प्रश्न काय बघा. 44वा प्रश्न विचारलाय त्यांनी. ही आपल्याला सोडवायचं आहे. बघा काय, 25.3 × 5 - 35 भागिले 5 - 3 × 18.5 हे सोडवायचं. बघा, 25.3 × 5चा काय येणार आहे? तर 126.5 तुम्ही करायचं आहे. आपल्याला वेळ खूप जाईल इथं करत बसलं तर. 35 भागिले 5 काय येणार आहे? 5 × 7 = 35. 7 येणार आहे मायनस आणि 3 × 18.5चा गुणाकार काय येणार आहे? 55.5 येणार आहे. त्यामुळं आणि त्याचं ॲन्सर हे जर सगळं सोडवलं तर त्याचं उत्तर काय नाही, 64.0 येणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही सोडवायचं आहे. पहिल्यांदा 25.3 गुणुले 5चा गुणाकार करायचा आहे. 35 भागिले 5 करायचा आधी आणि नंतर हे ह्या टर्म पहिल्यांदा सोडून घ्यायचे आणि मग त्यांची वजाबाकी करायची. त्याचा ॲन्सर काय येणार आहे? 64.0. बघा, 45वा प्रश्न काय बघा. राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के अनुसार शिक्षार्थियों का आकलन डैश डैश को शामिल करता है. काय काय करता है? डैश डैश को शामिल करता है. संज्ञानात्मक और भौतिक आयाम, संज्ञानात्मक, भावनात्मक आणि मनोत्यात्मक म्हणजे काय? सायकोमोटर डोमेन्स. संज्ञान, सामाजिक, आध्यात्मिक आयाम, भौतिक और मनोवैज्ञानिक आयाम. तर ह्या राष्ट्रीय शिक्षा नीती ह्याच्यावर 1-2 आणि NAP आणि NCF वर तुम्हाला एक तरी प्रश्न प्रत्येक सब्जेक्टमध्ये विचारला जातो. त्यामुळे ते तुम्ही त्याच्या कन्सेप्ट क्लिअरच करून ठेवायचे आहेत. तर काय राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 के अनुसार काय ते संज्ञानात्मक, भावनात्मक आणि मनोत्यात्मक आयाम म्हणजे कॉग्नेटिव्ह, अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर डोमेन्स हे तिन्ही पण ह्याच्यामध्ये येतात. हे नाही, हे तिन्ही पण येतात. बघा, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 46वा प्रश्न बघा काय. किसी स्थान से आरंभ करके एक मेढक 3 कदम और एक खरगोश 7 कदम की छलांग लगाते हैं. निम्न में से किस कदम पर वो दोनों एक साथ छलांग लगाते हैं. काय आरंभ कुठनं करते? 0 पासून. आणि मेढक किती कदम लागते? 3 आणि खरगोश 7. तर आपल्याला आता ह्या ऑप्शनवरून ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. बघा, 3 हे तर काय तुम्हाला वापरायचं आहे? कसोटी वापरायची. 3ची कसोटी आणि 7ची कसोटी. 3 ह्या ऑप्शनला सगळ्या ऑप्शनला भाग जातोय का बघायचं. बघा, 3ची कसोटी काय सांगते तर त्या अंकाची सर्व बेरजेला 3 भाग गेला पाहिजे. बघा, हे पहिला ऑप्शन काय? 3 आणि 3 आणि 4. 3 आणि 3 6 आणि 1 4 म्हणजे 10 येते. ह्याला तर जात नाही त्यामुळे ऑप्शन कटला. 3 आणि 7 10 आणि 1 11. 11 ह्याला पण 3 भाग जात नाही त्यामुळे हा ऑप्शन कटला. आणि तिसरा ऑप्शन काय? 7 आणि 3 10 आणि 1 18. 3 जातोय त्यामुळे ह्या तर तोपर्यंत बघू. चौथा ऑप्शन बघा, 5 आणि 4 9 10 11 12 ह्या दोन्ही पण ऑप्शनला काय 3 भाग जातोय. आता आपल्याला काय चेक करायचे? 7 भाग जातोय का ह्या दोनमध्ये कुणाला 7 भाग जातोय बघायचं. बघा, तिसरी ऑप्शनला बघा 7 5 35 आणि 7 5 35 आणि
7 2 14 7 3 7 चोक 28 म्हणजे ह्या ऑप्शनला तर 7 आणि 3 भाग जातोय. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ह्याला पण तुम्ही भाग लावून बघा 7चा जातोय का, जाणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 47वा प्रश्न बघा काय विचारले. 2.2/3 ह्याचं काय विचारले त्यांनी, डिग्रीमध्ये अँगल, राईट अँगलचा डिग्रीमध्ये अँगल विचारलाय. बघा अँगल विचारलाय तर काय करायचं, 2.2/3 गुणुले 90 करायचं. बघा 3 2 6 आणि 7 आणि 8 8/3 आहे. बघा इथं 3 गुणुले 90. आता ह्यानं भाग नाव 3 1 3 3 त्रिक 9 0 8 त्रिक 24 म्हणजे काय येणार आहे 240. 240 कुठं आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. चला 48वा प्रश्न बघूया आपण. काय सांगितलंय, विच ऑफ द फॉलोइंग कॉस्ट लिस्ट म्हणजे निम्नलिखित में से किसकी लागत सबसे कम है. सगळ्यात कमी किसकी लागत विचारलंय. बघा आता कसं करायचं ह्याचं, थांबा इथंच करूया आपण. सबसे कम लागत विचारलंय. बघा तिसऱ्या ऑप्शन थ्रू आपण पहिला ऑप्शन बघा काय आहे. बघा 750 प्रत्येक पॅकेटवाले 75 पॅकेट म्हणजे ह्याचं आपण कसं लिहू शकतो, 75 गुणुले 75 गुणुले 10 असं लिहू शकतो. आणि दुसरं ऑप्शन काय आहे बघा, दुसरं ऑप्शन आहे 7.50 प्रत्येक पॅकेटवाले 750 पॅकेट. त्याला आपण कसं 7.50ला कसं लिहू शकतो आपण, 75 गुणुले 10 गुणुले 7.5 असं पण आपण लिहू शकतो. म्हणजे ह्याचा जर गुणाकार केला तर ही किती येणार आहे 75. तिसरा ऑप्शन बघा कसा लिहू शकतो आपण, 750 प्रत्येक वस्तू खाली 7.5 दर्जे वस्तू आहे. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो ना, डझन आहे, डझन, दर्जन म्हणजे डझन आहे. बघा डझन आहे त्यामुळं 12नं गुणावं लागेल. 7.5 गुणुले 12 गुणुले 75 गुणुले 10 असं करावं लागणार आहे. जागा नसल्यामुळं तुम्हाला व्यवस्थित दिसते का नाही माहीत नाही, पण तुम्ही समजून घ्या इथं काय केलं आहे ते. चौथा ऑप्शन कसा करायचा बघा. चौथा ऑप्शन काय आहे, 7.50 प्रत्येक वस्तू आली 75 डझन म्हणजे चौथ्या ऑप्शनला इथं काय करायचं आहे. बघा चौथा ऑप्शनला इथं मी करते. चौथा ऑप्शनला काय 75 गुणुले 75 गुणुले 12 म्हणजेच 12 डझन. ते इथला पॉईंट 7.50 5चा पॉईंट मी 1.2 करते, त्याचा पॉईंट त्याला म्हणजे 10नं गुणायचं 10नं भागायचं म्हणजे ते करेक्ट होतं आहे. मग ह्यातलं कॉमन काय आहे 75 गुणुले 75. इथं पण काय आहे 75 गुणुले 75 होणार आहे. इथं 7.5 आहे, ह्या 10नं गुणलं 75 गुणुले 75 होणार आहे. इथं पण 10 गुणलं तर इथं काय 75 गुणुले 75 गुणुले 12 होणार आहे. हे 75 75 इथलं 75 आणि इथलं पण 75 गुणुले 75 इथलं 75. त्यामुळं हे कॉमन आहे. जर सगळ्यात त्यांनी काय विचारलं आहे, निम्नलिखित किसकी लागत सबसे कम विचारले. म्हणजे आता आपल्याला काय करायला लागणार आहे, इथं दुसऱ्या ऑप्शनला काय इथं तर काहीच नाही. इथं 75 इथं 10नं गुणले म्हणजे इथं नाही येणार, एक ऑप्शन तर नाही येणार. इथं 75 गुणुले 75 गुणुले 12 इथं 12नं गुणले त्यामुळं तिसरं ऑप्शन पण नाही येणार. आणि चौथ्या ऑप्शनला काय इथं तर 1.2नं गुणले म्हणजे 12नंच त्यामुळं इथं पण नाही येणार. आणि इथं बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय होतं आहे, कशानंच गुणावं लागत नाही म्हणजे सगळ्यात कमी संख्या इथं राहते. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 49वा बघा, राष्ट्रीय शिक्षा नीति NEP 2020. बघा NEPवर अजून एक प्रश्न आहे, भारत का ज्ञान के बारे में बात करती है, निम्नलिखित में से क्या इनमें सम्मिलित नहीं है. नहीं है विचारले. बघा नहीं है. आधुनिक भारत के प्रति प्राचीन भारत का ज्ञान और उसका योगदान हे आहे. विभिन्न विषयों के गणित, खगोलशास्त्र, चिकित्सा, कृषि इत्यादि हिस्से के रूप में आदिवासी ज्ञान, अधिगम के स्वदेशोपचारांकी तरीके. बघा हे सगळेच विषय याच्यामध्ये येतात.
सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमों में हिस्से के रूप में विभिन्न राज्यों का दौरा, हे पण आहे. आणि विद्यार्थियों के ज्ञान में वृद्धि के आकलन के लिए औपचारिक परीक्षाही येत नाही. रटना परीक्षा असं त्यामध्ये येत नाही. NAP-मध्ये अजिबात येत नाही. फ्रीडम असतं तिथं, त्यामुळे NAP-मध्ये हे येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नाही विचारले, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नाही विचारले बरं का, नाही, त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 50वा प्रश्न काय आहे. 50वां प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा मॉडल शुरुआती कक्षा के शिक्षार्थियों के इकाई, दहाई और सैकड़े के समन्वय के बारे में अवधारणात्मक समझ विकसित करने के लिए सबसे कम उपयुक्त है. सबसे कम उपयुक्त विचारले, ॲटलिस्ट. बघा सबसे कम विचारले म्हणजे सुरुवाती कक्षाला एकक, दशक आणि शतक हे जर शिकवायचं असेल तर काय सगळ्यात कमी उपयोगी ठरणार आहे. डेज ब्लॉक्स, बघा ब्लॉक्सनुसार आपण एकदम परफेक्ट शिकू शकतो एकक, दशक आणि शतक. मुद्रा पैसे, सिक्के ह्याच्यानुसार सुद्धा आपण एकक, दशक छान शिकू शकतो. गिनतारा म्हणजे ॲबॅकसच्या पाट्यानुसार सुद्धा आपण एकक, दशक छान शिकू शकतो. पण स्थानीय मान चार्ट काय नसतं, भिंतीवर लावलेला असतो, त्याच्यानुसार आपण काय जास्त म्हणजे सगळ्यात कमी त्याचा उपयोग होतो. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय शिकवायला, एकक, दशक आणि शतक शिकवायला. सगळ्यात जास्त डिन्स ब्लॉक्स, मृदा आणि गिनतारा म्हणजे ॲबॅकस, म्हणजे डायन्स ब्लॉक्स, मनी आणि ॲबॅकस हे जास्त उपयुक्त ठरतात काय शिकवायला, एकक, दशक, शतक. चला 91वा प्रश्न बघा काय. ब्रूज के पास अपने पसंद की जमीन घेरने के लिए 100 मीटर का तार था. वह सबसे बड़ा जमीन का टुकड़ा लेना चाहता था. निम्नलिखित में से उसे किस माप का टुकड़ा लेना चाहिए ताकि उसकी जमीन का क्षेत्रफळ अधिकतम हो. बघा त्याचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे असं ते. बघा ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 35 किती येते बघा, 525 मीटर स्क्वेअर. आणि ह्याचा 3 दुनी 6 म्हणजे 600 मीटर स्क्वेअर येणार आहे. आणि ह्याचं 25 गुणिले 625 मीटर स्क्वेअर येणार आहे. आणि 5 गुणिले 25 किती येते, 225 मीटर स्क्वेअर. मग सगळ्यात जास्त कुठली झाली, 625 मीटर स्क्वेअर. ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय ऑप्शन क्रमांक 3, 25 गुणिले बाय 25 सगळ्यात अधिकतम क्षेत्रफळ विचारले, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे. बघा 52वा प्रश्न काय विचारला बघा. गणित के शिक्षण में विभिन्न प्रकार के तरीकों के लिए निम्नलिखित में से कौन सा सत्य नहीं विचारले. बघा नहीं है. बघा ऑप्शन बघा, ऐसा बहुत बार होता है कि एक समस्या का समाधान करने के कई तरीके होते. बरोबर आहे ना, एका समस्येचे समाधान करणं आपण वेगवेगळ्या पद्धतीने एखादं एक्झाम्पल सोडवू शकतो. भरपूर पद्धती असतात, त्यामुळं त्याचं काय येणार आहे, भरपूर तरीके असतात. हे बरोबर आहे. सत्य नाही विचारले बरं का. यह बच्चे के अधिगम की बाधा डालतात का नाही, त्यामुळे बाधा हा येणार नाही. त्यामुळं बहुतेक तर हे उत्तर असणार आपलं. खालचे ऑप्शन तर बघूया आपण. इस तरह के विकल्प प्रस्तुत करने से बच्चों को उस उपागम का अन्वेषण करने और उपयोग करने का अवसर मिलता है. बरोबर, अवसर मिलता है. हे मुळे तिसरं पण बरोबर येणार आहे. यह स्कूली गणित को एक ही सही उत्तर होने की परंपरा से मुक्त करने के लिए महत्वपूर्ण आहे. बरोबर आहे. वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं तर कुणाला कुठली पद्धत आवडेल, ज्याचं त्याचं स्वातंत्र्य राहणार आहे. काय असं नाही परफेक्ट तुम्ही त्याच पद्धतीने गणित सोडवलं पाहिजे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते ना, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे ना. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य. बाधा डालता हे येणार नाही, त्यांनी नाही विचारले, त्यामुळे 2 ऑप्शन क्रमांक हे उत्तर आहे. बघा 53वा प्रश्न काय बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन सबसे अधिक उपयुक्त, अधिक विचारले. बघा हे तुम्ही प्रश्न तुम्हाला तुमच्या उत्तरापासून लांब ठेवू शकतात. नाही आणि अधिक, होय असे तुम्ही नीट वाचायचे प्रश्न. ऑप्शन 1 काय काय, गणित की लैब जरूरी है क्योंकि यह क्रियाशील गतिविधियों का अवसर प्रदान करती है. चार्टस गणित की कक्षा में एक प्रभावी शिक्षक अधिगम सामग्री है. अधिक उपयुक्त विचारले बघा. अवसर प्रदान, क्रियाशील गतिविधियों का अवसर प्रदान पहिलं तर येणारच आहे. शिक्षक अधिगम सामग्री का उपयोग गणित की कक्षा विधि अभ्यास का समय व्यय कर देता है. समय काय की विचारले,
यूज ऑफ टीचिंग लर्निंग मटेरियल इन मॅथेमॅटिक क्लासरूम, म्हणजे जर तुम्ही सामग्री साधन सामग्री विचारली गणित शिकवताना तर तुमचा वेळ जातो असा आहे का, तर तिसरा तर येणार नाही. विद्यार्थी गणित के कक्षा में पहिले की आनंद नाही लेत नाही, म्हणजे तुम्ही गणित शिकताना आनंदी नसता किंवा आनंद नाही, तुम्ही एन्जॉय नाही करणार आयडल्स, त्याचा म्हणजे वेगवेगळे तुम्हाला जर कोडी सांगितलं तर त्याचा आनंद नाही लेत असं होईल का, नाही म्हणले, त्यामुळे हे येणार नाही. गणित चार्ट्स गणित के कक्षा में एक प्रभावी शिक्षक आधुनिक सामग्री है. चार्ट्स आर यूज्ड इन मॅथेमॅटिक क्लास ॲज अन इफेक्टिव्ह टीचिंग लर्निंग मटेरियल. नाही, चार्ट्सचा आपण जास्त यूज करत नाही त्यामुळे हे येणार नाही. जास्त उपयोगाचं कुठलं आहे तर गणित की लॅब जरूर है क्योंकि यह क्रियाशील गतिविधियों का अवसर प्रदान करते है. हे खूप महत्त्वाचा प्रश्न शब्द आहे, अवसर प्रदान करते है, त्यामुळे एक ऑप्शन ह्या प्रश्नाचं अगदी करेक्ट आहे. सगळ्यांनी कमेंट करायचं आहे, लाईक करायचं आहे. बघा 54 प्रश्न बघण्याच्या आधी सगळ्यांनी काय करायचं, लाईक करून घ्या आणि कमेंटसुद्धा करायचं आहे. जर तुम्हाला एखादा प्रश्न समजला नसेल तर ते सुद्धा तुम्ही सांगायचं आहे, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी देईन. त्यामुळं सगळ्यांनी कमेंट करायचं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. बघा त्याचा भरपूर फायदा होणार आहे तुम्हाला. अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण अशाच एक्झामपर्यंत सिरीज चालू ठेवणार आहे. त्यामुळं काय होणार आहे, तुमचा बऱ्याच गणित आज तर 30 प्रश्नांचा सराव होईल, पुन्हा अशा भरपूर प्रश्नांचा सराव आपण घेणार आहोत. 15 मार्काचं तुम्हाला पॅडागॉजी असतं, पॅडागॉजीसुद्धा परफेक्ट करा, कारण ती जरी तुम्ही प्रत्येक सब्जेक्टची व्यवस्थित पॅडागॉजी केली ना तरी तुम्ही इझिली पास होता. बघा 54वा प्रश्न काय दिला आहे, 7.1 ग्राम नमक से 1/12 ग्राम नमक के कितने पैकेट बनाए जा सकते हैं. बघा त्यांनी काय विचारले, कितने पैकेट बनाए जा सकते. बघा आता इथं कसं सोडवायचं, 7.5 भागिले काय येणार आहे 1/12. जर हे सॉल्व केलं तर त्याचे किती पॅकेट बनणार, म्हणजे आपल्याला भागावंच लागणार ना. आता ही 7.1 आपण सोडून घ्या, 7 2 14 आणि 1 15, म्हणजे हे काय येणार आहे 15/2 गुणुले, भागिलेचं गुणुले झाल्यावर तर 1/12 काय होणार आहे 12/1 होणार आहे. आता हे सॉल्व करा, बेक बे बेसक 12, 15 संग काय येणार आहे 15 संग 90. बघा ऑप्शन आहे का 90 येणार आहे ह्याचं उत्तर. बघा ऑप्शन 4 हे याचं उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 4 90 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. काय करायचं, 7.5ला काय भागिले 1/12 करायचं, त्यामुळे पॅकेट विचारले ना, त्यामुळे आपल्याला त्याच्या किती पॅकेट विचारले त्यामुळे भागिले येणार आहे. आणि त्याचं तुम्ही एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. दिसलं नसेल तर बघा इथं बघा 7/2 भागिले 1/12 त्याला भागिले केले तुम्ही इथे तुम्ही सॉल्व करून बघा, कारण व्हिडिओ खूप लांब होतो जास्त. जर तुम्हाला जागा पण आपल्याकडे अपुरी असल्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन करता येत नाही. बघा 55वा प्रश्न काय आहे, कक्षा 2 में 182 - 67 को हल करवाते हुए एक अध्यापका ने स्पष्ट किया कि हमें 7 को 2 में से घटाना है और 2 छोटा है 7 से, इसलिए हमें 8 से एक उधार लेना पड़ेगा और तब हम 12 में से 7 को घटा कर पाएंगे. एक बच्चे ने अध्यापक से पूछा, मैडम हम 8 से उधार क्यों ले रहे हैं, उधार लेना अच्छा नहीं होता. इस परिस्थिति में अध्यापिका को क्या करना चाहिए. बघा काय दुसरीच्या वर्गात मॅडमनी गणित दिले 182 - 67, पण त्यांनी काय सांगितले 2 हा लहान आहे, 2 मधून 7 जात नाही, त्यामुळं 8 कडून 1 हातच्या ही कन्सेप्ट आहे इथे ती घ्यायला सांगितले. तर एक विद्यार्थी काय म्हणते तर दुसऱ्याकडून उधार घ्यायचं नसतं, ते चांगलं नसतं. तर त्यावेळेस त्या परिस्थितीत मॅडमनी काय केलं बघा, त्या अध्यापिकेने काय केलं, अध्यापिका को बच्चों को डांट कर बैठ देना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत तुम्ही डांटकर त्यांना बसायला सांगणार का, नाही, अजिबात नाही. पहिला तर ऑप्शन कटला. अध्यापिका को उधार शब्दों को बदल कर पुनर्समीकरण का उपयोग करना चाहिए और पुनर्समीकरण की प्रक्रिया दिखानी चाहिए. हे बरोबर वाटतंय. आपण तिसरा ऑप्शन बघूया. अध्यापक को बच्चों को कहना चाहिए की घटाव को कलह विधि सीखने पर ध्यान दे. म्हणजे त्याला तू पुढं काय शिकवते बघ त्याच्याकडे लक्ष दे असं त्यांनी प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणणार का जे पुढं दिसते तेवढंच बघ आणि शांत बस असं सांगणार का, नाही.
बघा 4था प्रश्न बघा, अध्यापकों को बच्चों के प्रश्न को नज़रअंदाज करके अपना काम जारी रखना आहे. नजरअंदाज करायचं का त्या प्रश्नाकडे नाही, आपल्याला मुलांचे प्रश्न सोडवावेच लागणार आहेत. त्यांनी जी पण कोणची शंका असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागणार आहे. त्यामुळं ऑप्शन 2 ही करेक्ट आहे. बघा, पुनर्समूहीकरण म्हणजेच रिग्रुपिंग, म्हणजे हाच्याची कन्सेप्ट आहे ती तुम्हाला मुलांना समजून सांगायची आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 56वा प्रश्न बघा, काय दिले, यामिना ने एक फासा 10 बार उछाला और उसे निम्नलिखित प्राप्त हुई. म्हणजे 5 3 6 6 1 4 5 3 3 2 असे त्याला फासे मिळाले. तर निम्नलिखित संख्या में से उसे अधिकतम बार कौन सी संख्या प्राप्त आहे. सगळ्यात जास्त संख्या कुठली प्राप्त झाली. तुम्हाला सगळ्यात जास्त लगेच कुठले दे बघता, 6 दिसतंय. किती वेळा आहे, 2 वेळा. आणि 3 किती वेळा आहे, तर 3 वेळा. त्यामुळं ऑप्शन 3 सगळ्यात जास्त आला आहे. कुठला फासा जास्त वेळा मिळाला आहे, 3. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं 2 या प्रश्नाचं म्हणजे 3 आन्सर 3 आहे आणि ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 57वा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा स्कूली गणित के इबारती सवालों के लिए सही है. सही विचारले बघा. इबारती सवाल उन अभ्यासों को संदर्भित करते हैं जहाँ बच्चों की परिस्थिति को एक ऐसा औपचारिक रूप देता है जिसमें गणितीय तकनीक को लागू किया जा सकता है. काय केलं, लागू किया जा सकता है. इबारती सवाल गणितीय उदाहरण नाही होते. नाही म्हणल्यावर ते नाही येणार. होय आपल्याला सही विचारले बघा. इबारती सवाल केवळ हा येणार नाही, केवळ हे पण नाही येणार, कारण माध्यमिक नाही, आपण प्राथमिकच्या पण मुलांना ते महत्त्वपूर्ण आहे ना. इबारती सवाल गणित के कार्यविधि ज्ञान पर अधिक केंद्रित होते हैं. कार्यविधी पर अधिक केंद्रित होते नाही. तर काय येणार आहे, ऑप्शन क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे. 58वा प्रश्न बघा, काय काय 58वा प्रश्न बघा, पार्सल भेजने की दरें नीचे दी गई है. पार्सल का भार 50 ग्राम है और उससे कम 15 पार्सल का भार प्रत्येक अतिरिक्त 50 ग्राम के लिए 7 है. म्हणजे 50 ग्रामच्या पार्सलला 15 रुपये आणि अतिरिक्त जर भार झाला तर त्याला प्रत्येकी किती लागणार आहेत, 7 रुपये लागणार आहेत. मीना अपनी सहेली को पार्सल भेजना चाहती है जो दिल्ली में है. पार्सल का भार आहे 350 है. दरों को देखकर पार्सल भेजने की सही राशि का चुनाव कीजिए. आता त्याला किती लागणार, त्यांनी काय सांगितले, 50 ग्रॅम असेल तर त्याला किती लागणार आहेत, 15 रुपये. म्हणजे आता तिला किती भाराचं पार्सल पाठवायचं आहे, 300 ग्रॅमचं. म्हणजे 50 ग्रॅमला किती लागले, मग बघा म्हणजे किती राहिलं, 300. 50 ग्रॅम जर 350मधून गेलं तर किती राहिलं, 300 राहिलं. किती राहिलं, 300 राहिलं. आणि ती किती 50ला किती 15, म्हणजे ह्याचं झालं 15. ह्या 50चं किती झालं, 50 रुपयाला 15 झालं. आणि राहिलं किती 300. 300ला काय, मग जास्त जर तुमचं वजन असेल तर त्याला प्रत्येक किती लागणार आहे, 7. 7 लागणार आहे. त्यामुळं काय होणार आहे, तर प्रत्येकी अतिरिक्त 50 ग्रॅम केली 7 रुपये. 7 5 35. त्यामुळं बघा 300 ग्रॅम आणि त्याचं 50, त्यानं काय सांगितले, 300 भागिले 50 हे जास्त झालं ना, 50 ग्रॅम म्हणजे 7 5 सक्क 30 म्हणजे 6 येणार. 6 वेळा येणार आणि 6 गुणिले 7 किती येणार आहे, 6 7 42. ह्याचं किती येणार, म्हणजे प्रत्येकी त्यांनी काय 7 म्हणलं आहे. त्यामुळे अतिरिक्त प्रत्येक 50 ग्रॅमवर. त्यामुळे 300 भागिले 50 करायचं आणि 50 भाग किती येणार आहे, हे 0 गेलं, 5 सक्क 30, 6 आलं आणि 6 गुणिले 7 6 वेळा येणार आहे. आणि ती 6 गुणिले 7 किती येणार आहे, 6 7 42. 42 आणि हे 15, पहिलं 15 किती, 50 ग्रॅमचं 15. 42 आणि 15 किती झालं, तर 57. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, 57. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 59वा प्रश्न काय आहे, प्राथमिक स्तर पर आंकड़ों का प्रबंधन के परिचय के लिए निम्नलिखित में से क्या सबसे उपयुक्त है. सबसे उपयुक्त विचारले बघा.
विद्यार्थियों को बस और ट्रेन के समय की समय सारणी को पढ़ने के लिए कहना। कक्षा में विद्यार्थियों को लंबाई, उनका पसंदीदा खाना, रंग, कार्टून इत्यादि आंकड़ों इकट्ठे करना और आंकड़ों पर आधारित प्रश्न पूछना। विद्यार्थियों को एक शहर की 5 साल की जनसंख्या एवढ्या मुलांना जनसंख्या गणना लगेच करायला लावणार का तुम्ही? तर नाही. शामपट पर एक दंड आरेख चित्रलिखित करना और विद्यार्थियों को उनमें आंकड़ों को पढ़ने के लिए कहना. हे पण जास्त उपयुक्त वाटत नाही. त्यामुळे काय बघा, जास्त उपयुक्त कुठलं येणार आहे तर कक्षा में विद्यार्थियों की लंबाई, उनका पसंदीदा खाना, रंग, कार्टून. जर त्यांच्या वयानुसार हे तुम्ही रंग, कार्टून असं त्यांना इंटरेस्टिंग तुम्ही जर साधनांचा वापर केला तर ते काय होणार आहे, त्यामुळं जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळं कक्षा विद्यार्थियों की लंबाई, उनका पसंद खाना, रंग, कार्टून इत्यादी आंकड़ों इकट्ठे करना और आंकड़ों पर आधारित प्रश्न पूछना आहे. म्हणजे काय झालं, एक क्रियाशील झालं, ॲक्टिव्ह लर्निंग झालं. बघा, विद्यार्थी बस ट्रेन के समय के नाही, बस ट्रेन तसं लहान मुलांना सांगणार का आपण? नाही, एक पण येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 60वा प्रश्न बघा काय आहे. राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा 2005 के अनुसार एक प्राथमिक गणित कक्षा में निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया सबसे कम रूप से प्रासंगिक है? सूत्रों को याद करना येणार नाही. पॅटर्न बघा काय, पॅटर्न प्रतिमा उपयोग करना, दृश्यीकरण विजुअलाइजेशन, संबंध प्रस्थापित करना और निरूपण. प्रतिमानों का उपयोग करना हे जास्त योग्य वाटतं, पॅटर्न. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आपण 30 प्रश्नांचं विश्लेषण बघितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यामुळं जर आता पुढचा व्हिडिओ आपण येणार आहे, त्यामुळे मागे झालेले 2-3 व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितली नसतील तर तेही बघून घ्या आणि व्हिडिओला कमेंट सर्वांनी करायचं. कमेंट सगळ्यात जास्त तुमच्या कमी पडत आहेत, तुम्ही कमेंटच करत नाही. त्यामुळे पुढचा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त काय आणता येईल हे आम्हाला जास्त मोटिवेट करतं. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, कमेंट जर आवडला असेल तर कमेंट नक्की करा. चला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.